शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. पोलीस असल्याचं भासवत कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला दमबाजी आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तर खारगाव पोलीस ठाण्यामध्ये तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल झालाय. एकानं पोलीस असल्याचं भासवत तसेच दुसऱ्यानं वनविभागाचा कर्मचारी आहे असं सांगून त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि दमदाटी करत धमकी दिली. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जवळे बाळेश्वर या ठिकाणी सोमवारी 27 जानेवारीला घडली. रघुनाथ खेडकर हे पोलीस हेड कॉन्स्टेबल असून सध्या ते जवळे बाळेश्वर येथील वायरलेस रिपीटर येथे संरक्षक गार्ड या पदावर ड्युटी करतायत. तेथील मंदिराच्या दरवाजाचं काम सुरू असून कामगार तेथेच मुक्कामी असतात. सोमवारी सकाळी आरडाओरडा ऐकू आल्यामुळे खेडकर हे त्या ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी 4 इसम मजुरांना दमबाजी करत होते. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आणि अहिल्यानगर कंट्रोल रूमला घारगाव पोलिसांची मदत मिळण्याबाबत कळवलं असता त्यातील सचिन वैष्णव म्हणाला की मी पण पोलीस आहे, जास्त हुशारी करू नका, तुम्हाला खाली येऊन बोलण्याचा काही अधिकार नाही. तर दुसरा व्यक्ती म्हणाला की मी फॉरेस्ट अधिकारी आहे, या रूम आमच्या आहेत, तुम्ही येथून चालते व्हा. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. मंदिर परिसरामध्ये कार क्रमांक MH17CX 2356 आणि पुढील काचेच्या आतून पोलीस नावाची पाटी दिसली. त्या वाहनामध्ये सदर इसम बसून मी खाली कमानीजवळ राहत असून खाली या, तुमचे हातपाय तोडतो अशी धमकी देऊन निघून गेले. सचिन वैष्णव, फॉरेस्ट अधिकारी आणि इतर दोघे यांच्या विरोधात दमदाटी, शिवीगाळ, पोलीस असल्याचं भासवत दमबाजी केल्याची तक्रार खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. तर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांना घारगाव पोलिसांची आडमुठी भूमिका आणि नाकर्तेपणाचा प्रत्यय आला. सकाळी 9 वाजता पोलीस ठाण्यात जाऊन दुपारी 3 वाजेपर्यंत तक्रारच घेतली नव्हती. अखेर पोलीस कंट्रोल, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, ॲडिशनल SP श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधावा लागला आणि शेवटी तक्रार घेण्यात आल्याचा घणाघाती आरोप खेडकर यांनी केलाय. पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ आसुरबा खेडकर, नेमणूक पोलीस मुख्यालय अहिल्यानगर, सध्या जवळे बाळेश्वर वायरलेस रिपीटर गार्ड ड्युटी असताना दिनांक 26/1/2025 रोजी रात्री मुक्कामी असताना तेथील बाळेश्वर मंदिराचे दरवाजाचे काम मजूर असतात वायरलेस रूमच्या बाजूच्या रूममध्ये झोपले होते. परंतु काही लोक रात्री येऊन त्या मजुराच्या रूममध्ये घुसून नशापान केली. तर सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आरडाओरडा ऐकून उठलो असता त्यांना सांगितलं बाबा ते गरीब मजूर आहेत, 3 मजूर आहे नेवासा तालुक्यातले, त्यांना का दमबाजी करता बोलता. तर ते म्हणे आम्ही फॉरेस्ट अधिकारी आहे, मी सचिन वैष्णव पोलीस आहे, तुमचा इथे काही संबंध नाही, तुम्ही मंदिरात थांबायचं, मंदिराच्या तुम्ही खाली यायचं नाही, तुमच्याकडे बघून घेऊ, तुमचे हातपाय तोडू अशी धमकी देऊ लागले. त्यांना मी तरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही ते ऐकत नव्हते. म्हणून मी नाईलाजाने पोलीस वायरलेस वॉकी-टॉकीवरून अहिल्यानगर कंट्रोलशी संपर्क साधून घारगाव पोलीस स्टेशनची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि कंट्रोलवरून घारगाव पोलीस स्टेशनची अर्ध्या-पाऊण तासाने मी खाली उतरून येत असताना सरकारी वाहन आले. त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल हांडे असे कर्मचारी होते. मी माझी मोटरसायकल बाजूला रोडच्या कडेला लावून त्या गाडीत जाऊन त्यांना सर्व प्रकार त्या मजुराच्या तोंडातून मुखोद्गत हकीकत ऐकण्यास भाग पाडली. त्यांनी सर्व प्रकार त्यांनी सांगितला, त्या लोकांनी काय केले काय नाही केले. त्यावेळेस ट्रस्टी संदीप भागवत पण तिथे होते.
मंदिराचे काम बघण्यासाठी. त्यानंतर झाले प्रकाराबाबत मी घारगाव पोलीस स्टेशनला सकाळी 9 वाजता पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो. ज्या सचिन वैष्णव यांनी त्याची इर्टिका कार नंबर MS 17 CX 2356 समोरच्या बाजूनी पोलीस पाटी असं लिहिलेलं दाखवून पोलीस असल्याचं भासवून आणि खाली तंगड्या तोडण्याची धमकी देऊन म्हणजे पोलिसालाच बरे वाईट होण्याच्या जीवावर बाजी असले असता मला साधारण 6 तास पोलीस स्टेशनला थांबून फिर्यादी टाळाटाळ करून माननीय ॲडिशनल SP सो श्रीरामपूर विभाग यांना फोन केला. कंट्रोलला अहिल्यानगर येथे जवळपास 3 ते 4 वेळेस संपर्क करून फिर्याद घेण्यास विनंती केली. आणि त्यानंतर माझी 15-20 मिनिटांनी माझी फिर्याद घेऊन तरीही दाखल करण्यासाठी थांबण्यास सांगितले. दाखल झाल्यानंतर सही घेतो. तरी सहाय्यक फौजदार गांधले यांनी सकाळी 9 वाजल्यापासून थांबून माझी फिर्याद घेण्यास टाईप करून 9 वाजता टाईप केलेली फिर्याद दुपारी 3 वाजता दाखल केली. अशी पोलिसाविषयी जर अशी बाब गंभीर असेल तर नाईलाज आहे. तर नोकरी करून एवढ्या डोंगरात एकट्याने मुक्काम करून थांबावं लागतं आणि पोलिसाची फिर्याद घेण्यात सहाय्यक फौजदार गांधले यांनी खूप टाळाटाळ केली. म्हणून तिची नाराजी व्यक्त मी गांधल्यांची नाराजी मी साहेबांशी PI भादाने यांच्याशी नाराजी व्यक्त केली. बरोबर नाही आहे. अशा प्रकारचा हा इतर वृत्तांत आहे. आणि वरील 4ही लोकांवर मी रीतसर फिर्याद दिलेली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सदर गाडी गुन्ह्यात जप्त व्हायला पाहिजे. गाडी कोणाच्या नावे काय आहे त्याची कागदपत्र ही व्हायला पाहिजे आणि सर्व 4ही इसमावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि समोर आणल्या ते 4ही इसमांना मी ओळखील अशी माझी खात्री आहे. तुम्ही म्हणताय त्यांनी टाळाटाळ केली, गांधलेंनी तक्रार फिर्याद घेण्याची. घेण्यात टाळाटाळ केलेलीच आहे. तुम्ही PI साहेबांना भेटले नाहीत का? मी PI साहेबांना 2 वेळेस भेटलो. त्यांनी सांगितलं की ते समोरचे लोक येऊ राहिले तर मी थांबा. मला माझी फिर्यादी संबंध आहे. समोरच्या लोकांशी माझा काही संबंध नाही. माझ्या जीवावर आहे. उद्या मला तिकडे मारून टाकू शकतात ते लोक. माझा त्यांच्याशी काही माझी फिर्याद घ्या फक्त हाच माझा संबंध आहे. पोलीस असल्याचं भासवत वाहनाला पोलीस नावाची पाटी लावत दमदाटी, शिवीगाळ आणि धमकी देऊनही गुन्हा दाखल न करता NCR दाखल करून घेतले. यामुळे संतापलेल्या खेडकरांनी या तक्रारीचं गुन्ह्यामध्ये रूपांतर करावं, अन्यथा मला घारगाव पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलिसांविरोधात न्यायालयात जावं लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करण्यासाठी एवढी ससेहोलपट होत असेल तर सर्वसामान्यांचं काय, अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमधून चर्चिली जाऊ लागली आहे. नवनाथ गाडेकर, C न्यूज मराठी, घारगाव. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.